नमस्कार, मी विठ्ठल मारुती वैद्य, मुक्काम कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील शेतकरी आहे. आणि मागील 3 वर्षापासून मी माझ्या 5 एकर क्षेत्रावर SRT आदरणीय चंद्रशेखरदादा बाळसावळे यांनी निर्माण केलेलं तंत्र SRT, ह्या SRTचा वापर करून चौथं पीक SRTवर माझं आज इथं उभं आहे. मी काय केलं, सर्वात अगोदर जमीन व्यवस्थित नांगरून घेतली, त्याच्यानंतर ढेकळं फोडून घेतले. ढेकळं फोडल्यानंतर त्याच्यात थोडंफार शेणखत होतं, ते शेणखत मी याच्यात टाकलं आणि त्याच्यानंतर 4 फुटावर याच्यात बेड पाडली. त्याच्यानंतर पहिलं पीक मी सोयाबीन घेतलं. आमच्या इकडे शिवारात मागच्या ज्यावेळेस माझ्या इकडे बेडवरचं सोयाबीन होतं, तर इकडे बाकी लोकांना 9-8 असं झालं. मला जवळजवळ 11 ते 12 क्विंटलच्या आसपास मला त्याचा उतारा भेटला. त्याच्यानंतर मी त्याच बेडवर म्हणजे मला नंतर मशागत करायचं काम नाही पडलं. म्हणजे माझे त्यातून काही पैसे वाचले. म्हणजे माझे त्यावेळेस 4 ते 5 हजार रुपये त्यातून पैसे वाचून नंतर मी लगेच हरभऱ्याचे टोकन मागचं सोयाबीन काढल्यावर त्याच्यावर पुढं काही काँग्रेस गवत आलं होतं, काही दुसरं अजून काही गवत होतं. मी त्याला राऊंडअप म्हणजे आपलं ग्लायफोसेट 41% याचा 100 काही 125 घेऊन त्याचं मी जागेवरच त्याचं बायोमास करायचं हे येतो आणि त्याच्यावरच जागेवरच त्याला मी कुजवलं. आणि सोयाबीन कापल्यानंतर 7-8 दिवसाला मी लगेच दुसरं त्याच्यावर हरभऱ्याची टोकन केली. हरभऱ्याची टोकन झाल्यानंतर हरभऱ्याला मी पुन्हा त्याच्यावर तणनाशक घेऊन हरभऱ्यात खुरपाचं काम नाही पडलं. आपल्या तंत्रात असं आहे SRT तंत्रात की नांगर हाणायचा नाही, वखर हाणायचं नाही, खुरपार हाणायची नाही, कोळप नाही करायची नाही. आणि हे असं तंत्र आहे की याच्यात आपल्या याच्यातले जे इथून पुढचे जे काही दिवस आहे समजा, किंवा आपण एकदा जमीन बेड पाडले आणि त्याच्यावर आपण एकदा बेड पाडले की ती जमीन कमीत कमी 20 वर्ष तरी त्या जमिनीची कुठलीही हालवाहावल करून जमिनीची डिस्टर्ब करायचं नाही. आपला सेंद्रिय कर्ब जे नांगरून आपण जे अत्याचार 20 वर्षापासून जे जमिनीवर करत आलो, तर ते अत्याचाराने आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब फार खाली घसरलेला आहे. आज लोक याच्यासाठी जागरूक नाही, पण जे आता जागरूक झाले ते या तंत्राकडे वळायला लागले. आपला सेंद्रिय कर्ब सरासरी मराठवाड्याचा आज 0.05 पर्यंत येऊन आपण जे नागरीचे अत्याचार जमिनीवर करायला लागलो त्याच्यानंतर खाली गेलेला आहे. आणि मला वाटतं आता काही तिकडचे काही 4-5 वर्षापूर्वीचे काही शेतकरी करत आहेत, तर त्यांचा सेंद्रिय कर्ब आज 0.07 पर्यंत आला. माझा 3 वर्षात मला वाटतं 0.1-2% वाढला असेल. आणि याच्यातून होणारे फायदे असे की आपल्याला पहिल्याच याच्यातून आपल्याला नांगरातून मुक्त झालो, वखरातून मुक्त झालो. लेबर पाहायचं नाही, कारण लेबर पाहायला जी मानसिकता आहे तर ती त्या लेबरच्या पैशापेक्षाही खूप. आज मला एक मित्राचा फोन आला नगरहून, ते म्हणे यार लेबरच भेटाना, मी रडायला आलो. म्हणलं भाऊ आता काय करतो काही, आता हे त्यासाठी हे तंत्र एक चांगलं आहे. आणि याच्यातून पुन्हा अजून बरेच फायदे. आपल्या जमीन ही आपली सेंद्रिय कर्ब वाढत राहणार दरवर्षी. पुन्हा आपल्याला याच्यात आता हे जे पीक आहे याच्यावर तुम्हाला जे दिसतंय का आज, हे कुठंही याच्यावर बोंड सड नाही किंवा याच्यात आळी नाही. याचं एक कारण मेन असं आहे की ह्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं याच्यावर रोगाचा अटॅक कमी आहे. आणि त्याच्यामुळं ह्या पिकाचं आज पूर्ण बोंड ताकदीनिशी पूर्ण फुटलेले. आणि बोंड साईज पण याची चांगली आहे, कारण खालून जर जमीन बलवान तर पीक पैलवान. त्याच्यात आपल्याला आता हे त्याच्यामुळे दिसतं की खालून आपण जमिनीला आहे का, आपण जसं आता पैलवानाला काजू, बदाम, पिस्ता किंवा दूध हे खाऊ घालतो, त्याच प्रमाणात ह्या जमिनीला आपण सेंद्रिय निविष्ठा म्हणजे आपण सेंद्रिय याच्यात जे बायोमास याचं पडतं किंवा हे मुळे आहे, ह्या मुळे आपण मागच्या 3-4 पिकाचे याच्यातच ठेवल्यामुळं शेणखताला हा एक चांगला उत्तम पर्याय आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण शेणखत जमिनीत टाकू शकत नाही, कारण शेणखत हे टाकायचं म्हणल्यावर त्याला वाहतूक आली, त्याला पैसा आला, त्याला परत ते मजूर आलं, आणि ते मला वाटतं शेणखतही एवढं उपलब्ध नाही. तर त्याच्यावर एक पर्याय म्हणून किंवा जो सेंद्रिय कर्ब आपला घातलेला आहे त्याला कुठेतरी वर आणण्यासाठी हा एक आमचे चिपळूणकर दादा यांनी याच्यावर शोध लावून ऊसात यांनी अगोदर याच्यावर प्रयोग केले. ते जवळजवळ 25 वर्षापासून विना नांगरणी. आणि आमचे चंद्रशेखरदादा बाळसावळे यांनी जवळजवळ 15 वर्षापासून भातात याची सुरुवात केली. आज महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात तर 4-5 गावं आहे, ते काही गावांनी शपथ घेतली. तिकडं ठोकळमाळे गाव म्हणून एक गाव आहे, त्या गावाने सगळ्या गावांनी मिळून एक शपथ घेतली की आम्ही आता इथून पुढं बेड पाडल्यानंतर शेत नांगरणार नाही. जर कोणी शेत नांगरलं तर त्याला गावच्या लेवलला 5,000 रुपयाचा दंड त्या गावात अशी शपथ घेतलेली. मी आज 3 वर्षापासून करत होतो. माझे घरचे सख्खे भाऊ मला नाव ठेवत होते, हसत होते. ते म्हणायचे अरे तू काही येडा झाला काय, अशी कुठे शेती होत होती का. पण माझे वडील ह्या 84 वर्षाचे, पहिल्यापासून वडिलाचं असं मला म्हणणं होतं की बाबा काहीतरी नवीन कर, असं कर की तू काहीतरी नवीन कर जे कोणी करत नाही. तर माझा पहिल्यापासूनच स्वभाव असा आहे की परवाच्या विरुद्ध पवत राहणे. मला हे तंत्र एक चांगलं सापडलं युट्यूबवर, तर नंतर मी याचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि मला हे तंत्र चांगलं वाटलं. मग मी या तंत्राचा अवलंब करून आज सगळ्या चिंतेतून मुक्त आहे. कारण ज्यावेळेस आपण ही कपाशी काढू त्यावेळेस याला नांगराला पैसे लागते. आज शेतकऱ्याकडे ज्यावेळेस कापूस शिकून गेला की त्याच्यानंतर एक 10-15 दिवस पैसे घरात राहते, नंतर पैशाची फार बोंबाबोंब होऊन जाते. ज्यावेळेस त्यांना नांगराची गरज येते त्यावेळेस ते एखादा शावकार पाहिला जाते. शावकार बी पैसे देतो न देतो, पण दिले तरी ती हॅरसमेंट होणारी. त्याच्यातून आता असं आहे की मला उन्हाळा झाला की मी आधी शांत झोपणार.
म्हणजे आता याची एकदा कटाई केली किंवा याच्यावर मी मल्चर वगैरे आणून याला जमीत मिसळून दिलं की माझं काम संपलं. मग ज्यावेळेस पाऊस पडन तोपर्यंत मी आपला आरामशीर घरी. तरी मला बरेच लोक म्हणजे काय पांगलं का व्हायचं, आता पांगलं का होतं, मला काही देऊ का, काही मदत देऊ का, काही पैसे नाही काय. पण मी म्हणायचं हा जरा पांगलंच आहे आमचं, असं तसं करून मी आज 2-3 वर्ष दगली. पण आता असं झालं की आमचे बंधू जे मला हसणारे होते किंवा नाव ठेवणारे होते त्यांचंही मत असं झालं की यार हे तंत्र खूप चांगलं आहे. कारण त्यांचं ह्या बाजूला शेत आहे, आमच्या बंधूचं इकडच्या साईडला आहे, इकडच्या बंधूचं कोरडं होतं, त्यांचं 3-4चं ॲव्हरेज आणि यांचं बागेत आहे माझ्यापेक्षा जास्त पाणी त्यांनी पाणी दिलेलं आहे. आणि त्या पाणी दिलेल्या कापसापेक्षा हा जो कापूस आहे तर हा त्यांच्यापेक्षाही सरस आहे. आज आम्ही आमच्या वडिलांनाही आज इथं आणलं होतं शेतात. आणि मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्र अवलंबवलं पाहिजे. जर पहिल्या वर्षी आपण एखाद्या एकरवर प्रयोग करा, मी तर म्हणतो 4-4 एकर करायला पाहिजे. कारण एवढं चांगलं तंत्र, याच्यात वेळ आपला वायाला जाऊन नका देऊ. पहिल्या वर्षी 1 वर्ष करा, 1 एकर करा, त्याच्यातून अनुभव घ्या. मला वाटतं हे जास्तीत जास्त शेतकरी पण हे तंत्र घ्यायला झालं पाहिजे. आज मी या तंत्रामुळं, पहिले मी सरपंच होतो, गावात माहीत होतं, नंतर माझी लॅब आहे स्वतःची बदनापूरला, त्याच्यामुळे मी तालुक्याला माहीत होतो. आता मी ह्या तंत्रामुळं आज 18 ते 20 जिल्ह्यात माझं नाव आहे आणि 20 जिल्ह्यातून मला फोन येतात. आणि त्याचं आज माझे तिकडे जळगावकडे काही 2-3 शेतकरी, ह्या सीझनला 4-5 शेतकऱ्याची माझी स्वतः हे करून माझी लागवड झालेली. जवळजवळ मी घरचं 25 एकर, म्हणजे माझं स्वतःचं 5, पुढच्या वर्षी भाऊ 5-5 करणार आहे. असं आमचं 20-25 एकर, आमचे एक शेजारी पलीकडून ते 1-5 करणार आहे. आणि बाहेरच्या बऱ्याच जिल्ह्यातून, जवळजवळ 18-20 जिल्ह्यातून 2-2, 4-4 शेतकरी आज तयार झालेले. आणि ते सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे याचा प्रसार खूप व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं हे याच्यासारखं तंत्र मी छाती ठोकपणे सांगतो की तुमचं याच्यात खर्च वाचणार आहे. कारण तुम्हाला कुठल्याही याच्यात कुळपणी करायची नाही, वखर करायची नाही. नांगराचे धरलं तर 1,500 रुपये, बोगड्याचे धरले तर 600 रुपये करणं, किंवा रोटा हाणाचे 1,500 रुपये. पुन्हा आपण वखर लागतो, वखर आणतो, याच्यात आपण 4 ते 5 पाळ्या ह्या कापसामध्ये आपल्याला द्यावं लागतात. ह्या 4-5 पाळ्या जर आपल्या वाचल्या त्याच्यातून 2,500 रुपये. पुन्हा एक खुरपण आपली जाती 2,000. 10 लेडीज जर म्हणल्या तर 250 रुपये धरलं, जर धरलं तर 2,500 रुपये धरा, सरासरी 2,000 धरा. त्याच्यात 3 खुरपण्या म्हणजे 6,000. तुम्हीच गणित लावा. मी म्हणतो हे 15-16 हजाराच्या आसपास हे निव्वळ नफ्यातलं गणित दिसतं मला. कारण की माल किती होतो हे तर काही माहीत नाही, पण त्याच्यात आजच आपण 16,000 रुपये कमवले. आणि हे 16,000 रुपये प्लस आपल्याला कार्बन क्रेडिटतून भेटणारे पैसे काही, ह्याच्यातून जर आपण हे काढलं तर एवढा माल तर एक चांगल्या याच्यात बी, शेतात बी आज शेतीची परिस्थिती अशी की याच्यातून आपल्याला माल नाही भेटू राहिला. आज जर आपण मेहनतून एवढे पैसे वाचले ना, असा हा जो कापूस आहे, आता मला कार्बन क्रेडिटचे पैसे भेटणार आणि याच्यातून वाचलेले पैसे, तर हे वाचलेले कार्बन क्रेडिटमधून माझा याचा खर्च चालणार. आणि आता हे जो कापूस आहे मी आता घरी नेऊन मी पूर्ण 100% कापूस नफ्यात राहणार. मित्रांनो, आता जर तुम्हाला कोणाला नवीन याच्यात काही समजा हे मी आता हे तंत्र केलेलं आहे, याच्यासारखं तुम्हाला कोणाला करायचं असेल तर मी तुम्हाला वेळोवेळी, मला जर तुम्ही फोन केला तर मी तुम्हाला आतापर्यंत, आता माझ्याकडे जवळजवळ 5-6 जिल्ह्यातले लोक इथे येऊन भेटी दिल्या की तुम्ही जर कोणी माझ्या शेतापर्यंत आले किंवा मला फोन बी केला तर मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. माझा नंबर त्यासाठी सांगतो तुम्हाला मी 76-20-87-0425. आणि या नंबरवर संपर्क करून कमीत कमी मला वाटतं की 1-2 फोन जर केले तर मी तुम्हाला, नाही तुमचं येणं झालं तरी मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. खूप चांगलं तंत्र आहे. हात जोडून पुरा सांगतो की बाबा हो, ह्या तंत्राचा अवलंब करा आणि सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.